आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज 22 जानेवारी आहे आणि सर्वांना माहीत आहे की अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या बालरूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे। त्यानुसार आज आपण आपल्या ज्या घरामधलं वातावरण आहे तर ते मंगलमय बनवायचं आहे आणि आपल्याला आज संध्याकाळी 5 दिवे प्रज्वलित करायचे आहेत। हे दिवे तुम्ही मातीचे दिवे घ्यायचे आहेत, म्हणजे ज्या पणत्या आपण दिवाळीमध्ये प्रज्वलित करतो तर 5 पणत्या आपण घ्यायच्या आहेत। कणकीचे दिवे बनवायचे नाहीत आणि या पणत्यांमध्ये आपल्याला जोडवाती टाकायच्या आहेत आणि जोडवाती टाकल्यानंतर त्यामध्ये तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायला तूप वापरू शकता किंवा कोणतंही तेल वापरलं तरीही चालेल। आणि असे दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला हळदीमध्ये मिक्स केलेले जे तांदूळ आहेत ते घ्यायचे आहेत। म्हणजे काय करायचं, एका डिशमध्ये वाटीमध्ये हळद घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी नाहीतर गुलाबजल टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अखंड अक्षता टाकायच्या आहेत। म्हणजे अखंड जे तांदूळ आहेत ते आपल्याला वापरायचे आहेत, तुटलेले किंवा तुकडा तांदूळ असतो तर तो न वापरता आपल्याला अखंड असे तांदूळ वापरायचे आहेत। आणि अशा पद्धतीने हे तांदूळ जे आहेत तर आपल्याला हे पिवळे करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला 5 दिवे प्रज्वलित करायचे आहेत, एका ताटामध्ये ते ठेवायचे आहेत आणि या 5ही दिव्यांमध्ये आपल्याला थोडे थोडे या पिवळ्या अक्षदा टाकायच्या आहेत। आणि अशा या ताटामध्ये आपल्याला 5 दिवे घेतल्यानंतर अक्षदा त्यामध्ये थोड्या थोड्या टाकल्यानंतर तुमच्या घरामध्ये जर तुम्ही प्रभू रामचंद्रांची पूजा मांडलेली असेल तर त्यांचं औक्षण करून घ्यायचं, किंवा मूर्ती फोटो नसेल तर तुमच्या देव्हाऱ्यामध्ये फक्त तुम्ही औक्षण करून घ्या। आणि त्यानंतर एक जो दिवा आहे तो तुम्हाला तुळशीसमोर ठेवायचा आहे। त्याचबरोबर 2 दिवे तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचे आहेत, म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचे आहेत। त्याचबरोबर एक दिवा तुमच्या स्वयंपाक घराच्या ओट्यावरती ठेवायचा आहे आणि एक जो दिवा आहे तो तुमच्या घराची जी दक्षिण बाजू आहे त्या दिशेला ठेवायचा आहे। म्हणजे त्या दिव्याची वात जी आहे ती दक्षिणेकडे गेली पाहिजे। तर अशा पद्धतीने 5 दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत। त्याचबरोबर मुख्य दरवाजावरती आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे। लक्षात घ्या, आज आपल्याला हळदीचा वापर करून स्वस्तिक अवश्य काढायचं आहे आपल्या मुख्य दरवाजावरती। आणि जर तुम्हाला अक्षदा मिळालेल्या असतील तर तुम्ही त्याच पिवळ्या अक्षदांचा वापर या दिव्यांमध्ये करू शकता। आणि जर तुमच्याकडे अक्षता नसतील तर तुम्ही आत्ता मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला त्या पिवळ्या अक्षता तयार करून दिव्यांमध्ये थोड्या थोड्या टाकायच्या आहेत आणि असे दिवे प्रज्वलित करायचे आहेत। आज आपल्याला तांदळाचं दान करायचं आहे। त्याचबरोबर पिवळे वस्त्र तुम्हाला आज दान करणं शक्य असेल तर अवश्य तुम्ही पिवळे वस्त्र हे दान करायचे आहेत। हे जे तांदूळ आहेत ते तुम्ही कुठल्याही मंदिरामध्ये दान करू शकता। राम मंदिर असेल तर तिथे तुम्ही दान करू शकता, किंवा मग जे कुठलं मंदिर तुमच्या घरापासून जवळ असेल तिथे जाऊन तुम्ही तांदळाचं आज दान करू शकता। तर आज दान करण्याला अत्यंत महत्त्व आहे, त्यामुळे तुम्ही अन्नाचं दान आजच्या दिवशी थोड्या का प्रमाणामध्ये होईना पण अवश्य तुम्ही ते करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला गाईला आज चपाती, गूळ, भिजवलेली चण्याची डाळ हे अवश्य खाऊ घालायचं आहे। किंवा जे पशुपक्षी आहेत त्यांना आपल्याला आज धान्य खाऊ घालायचं आहे। जर तुमच्या घरासमोर गाय येत असेल तर अवश्य तुम्ही तिला चपाती, गूळ, भिजवलेली चण्याची डाळ हे खाऊ घाला, किंवा मग गोशाळेमध्ये जाऊन तुम्ही हे खाऊ घालू शकता। अशा पद्धतीने गाईला गूळ, चपाती खाऊ घातल्याने आपले जे काही दोष असतात ते भरपूर प्रमाणामध्ये दूर होतात आणि आपली जी अडकलेली कामं असतात ती देखील मार्गी लागतात। त्यामुळे अशा शुभ दिनी आपल्याला अवश्य गाईला हा घास खाऊ घालायचा आहे, किंवा गूळ चपाती हे खाऊ घालायचं आहे।
तर या गोष्टी आपल्याला आज करायच्या आहेत. संध्याकाळी अवश्य असे 5 दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत. त्याचबरोबर राम मंदिर तुमच्या गावामध्ये असेल तर अवश्य तिथे जाऊन तुम्ही एक तरी दिवा प्रज्वलित करा. शक्य असेल तर 5 किंवा त्यापेक्षा जास्त प्रज्वलित करू शकता, पण शक्य नसेल तर एक तरी दिवा तुम्हाला मातीचा न्यायचा आहे आणि तिथे प्रज्वलित करायचा आहे, किंवा तुम्ही तांब्याचा, पितळेचा, कुठल्याही धातूचा दिवा प्रज्वलित करू शकता. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल आणि आज सर्वजण संध्याकाळी अशा प्रकारे हे 5 दिवे प्रज्वलित करतील आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.